अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्यांनी अक्षरशः उच्छाद घातलेला आहे आणि या टोळ्यांकडून आता थेट नागरिकांवरती प्राणघातक हल्ले केल्याच्या घटना घडू लागलेल्या आहेत। त्यातच शनिवारी जे आहे ते जेवण उशिरा मिळालं या किरकोळ कारणावरून एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रीरामपूरकर जे आहेत ते सगळे एकवटलेले आहेत आणि या घटनेचा निषेध करत आरोपींवरती मकोकासारखी कारवाई व्हावी यासाठी हे सगळे नागरिक जे आहेत सर्वपक्षीय नेते जे आहेत ते आता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी बसलेले आहेत आणि या जी घटना श्रीरामपूरमध्ये घडलेली आहे किंवा सातत्याने ज्या गुन्हेगारीच्या घटना श्रीरामपूरमध्ये घडत आहेत त्याचा निषेध या सगळ्यांकडून खरं तर केला जातोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे आमदार हेमंत ओगले आहेत। ओगले साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती श्रीरामपूरमध्ये आहे आणि ही गुन्हेगारी का फोफावते श्रीरामपूरमध्ये? परवा दिवशी आमचा एक छोटा भाऊ आकाश याचा निर्घृण खून केला। हे दुबैया कुटुंब प्रतिष्ठित 50 वर्षापासून इथं व्यापाऱ्यामध्ये आहे, पण तो कधी कुणाला त्रास नाही, काही नाही, काहीच नाही। जेवण उशिरा दिलं या कारणाने त्याचा खून केला गेला आहे आणि ह्याचे ज्यांनी खून केला आहे त्यांच्या मागचे जे सूत्रधार आहेत किंवा त्यांचे जो आका आहे त्यांनी ह्या श्रीरामपूरमध्ये पूर्ण उच्छाद बांधून ठेवलेला आहे। त्यामुळे सर्व श्रीरामपूरकरचे पूर्ण जनता आहेत। या ठिकाणी माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, नगराध्यक्ष आहेत, भाजपच्या गटनेते आहेत, भाजपचे सर्व नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, सर्व पक्ष, राष्ट्रवादी वगैरे सगळेजण एकत्रित आले आहोत। आम्ही सगळ्यांनी आमचे जोडे बाजूला ठेवलेत आणि एक श्रीरामपूरकर आम जनता म्हणून आमची एक मागणी की मागच्या 3 वर्षापासून श्रीरामपूरमध्ये यांनी जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे। हिंदुत्वाचं नाव घेऊन यांनी सगळे 2 नंबरचे धंदे केले आहेत। वाळूपासून असेल, बिंगो असेल, ड्रग्ज असेल, या सगळ्यामध्ये हे लिप्त झालेले आहेत। कितीतरी मुलींवरती अत्याचार केले आहेत, कितीतरी महिलांवरती अत्याचार केलेले आहेत यांनी हिंदुत्व। परंतु काही झालं की यांचे हिंदुत्वाचे जे आका आहेत वरतून ते लगेच फोन करतात पोलीस स्टेशनला, पोलीस पण घाबरून गेलेले आहेत। त्यामुळं याला जो काय हा सरकारने जो पाठिंबा दिलेला आहे, हा सरकारला आमची विनंती आहे आम श्रीरामपूरकर म्हणून की आम्ही तुमच्या पाया पडतो। आम्हाला आम जनतेला ह्यांचा जो त्रास झालेला आहे, आज पूर्ण 2 दिवस श्रीरामपूर बंद आहे। एक कुठल्या ना कुठल्या दुकानदाराला आणि व्यापाऱ्यांना यांचा त्रास झालेला आहे, डॉक्टरांना त्रास झालेला आहे, खंडणी वसूल करतात, यांच्याकडून फुकटचं खातात हे, म्हणून हे प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे बंद केलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की हे कालचं जे झालेलं प्रकरण हे पहिलं प्रकरण आहे, याच्या अगोदर यांच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत तरी यांच्यावरती कारवाई झाली नाही, म्हणून ह्यांचा जास्त ताकद वाढली। म्हणून आमची विनंती आहे की यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। मोक्काची पहिल्यांदा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजेत आणि जोपर्यंत मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। श्रीरामपूरचे सर्व जनता आज रस्त्यावरती आलेली आहे आणि या मोक्काची कारवाई करून थांबवून जाणार नाही। ह्यांना सगळ्यांना फाशीच झाली पाहिजे त्यांच्या आकापर्यंत, ही आमची मागणी आहे। खरं तर मुख्य सूत्रधार पकडले गेले पाहिजे अशी मागणी आहे। हे काय नेमकं ही श्रीरामपूरमध्ये ज्या ज्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आणि त्याचा त्रास आता सर्वांनाच होतो, काय नेमकं चुकतंय प्रशासनाचं देखील? नाही, प्रशासनाचं असं आहे की प्रशासनाला शेवटी वरतून जे सांगितलं जाईल तेच प्रशासन करेल किंवा त्या पद्धतीने कारभार चालवला जाईल। विषय असा आहे की काही आउटसाईड एलिमेंट्स आहेत श्रीरामपुरामध्ये, त्यांनी एक हिंदुत्वाचा इनोव्हेटिव्ह प्रयोग करायचं ठरवलं। मुळातच यापूर्वी मुस्लिम गुंडांपासून हिंदू समाजाचं या गावात त्यावेळेला किंवा आजही प्रस्थापित असलेल्या हिंदुत्वादी चळवळींनी संरक्षण केलेलंच आहे। नव्याने हिंदू गुंड तयार करण्याची गरज नव्हती किंवा नव्याने हे करप्ट हिंदुत्वाची प्रॅक्टिस करण्याची गरज नव्हती श्रीरामपूरमध्ये, तशी आवश्यकताच नव्हती। आणि या वेगळ्या प्रयोगामुळं श्रीरामपूर शहरात केलेल्या एक हिंदुत्वाच्या नावाखाली एक मोठा बकासूर तयार झाला आणि या बकासुरांना काही घेणं देणं नाही। धंदा हा मेन उद्देश आहे त्यांचा, 4 पैसे कमवणं हा त्यांचा मेन उद्देश आहे आणि त्यांनी असं केलं की हिंदू पाहिलं नाही, कोणीच नाही। आज हिंदू मुलीच पळवल्या जातात त्यांच्या टोळीतल्या लोकांकडून आणि 2-2, 3-3 दिवसांनी परत घरी आणून दिल्या जातात, अशी परिस्थिती आहे। या श्रीरामपूर शहरामध्ये 10 कोटीचं पाटामध्ये ड्रग्ज सापडलं, याचं सूत्रधार कोण आहे? या श्रीरामपूर शहरामध्ये आकाश दुबे याची हत्या होते। आकाश दुबे काय मुसलमान आहे का? आकाश दुबे हिंदूच आहे ना आणि मारणारा पण हिंदूच आहे ना, त्या हिंदुत्वादी टोळ्याशी संबंधितच आहे ना। आज श्रीरामपूरमध्ये हिंदू समाजाची हिंदू गुंडांपासून सुरक्षा करण्याची गरज निर्माण झालेली आहे। हिंदू समाजाला हिंदू गुंडांपासूनच वाचवलं पाहिजे अशी स्थिती आहे आज श्रीरामपूरमध्ये। बैठला अनेक गंभीर आरोप जे आहेत ते स्थानिक नागरिक या ठिकाणचे करतायत। आपल्यासोबत माजी खासदार सदाशिव लोखंडे देखील आहेत। खासदार साहेब, नेमकं काय श्रीरामपूरमध्ये चालू आहे आणि
प्रशासन असेल किंवा राजकीय लोकांनी देखील आता यापुढे काय भूमिका घ्यायला हवी? या ठिकाणी 2 नंबरचे धंदे नगर जिल्ह्यामध्ये सर्व अहिल्यानगरमध्ये सर्व ठिकाणी ते पहिलं बंद केले पाहिजे. कोणत्याही इन्कम सोर्सेस जे आहे 2 नंबरचे धंद्यापासून चालू होतात. आणि माझी प्रशासनाला एक विनंती आहे की तातडीने पोलीस असेल, प्रशासन असेल, सामाजिक काम करणारे राजकीय नेते असतील, पहिले 2 नंबर धंदे बंद करण्याचा इंटरफेअर करू नये. आणि हे जर बंद झाले तर कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहील आणि गुन्ह्यापासून नियुक्त या ठिकाणी अलिप्त राहतील आणि संरक्षण होईल. आपल्यासोबत या ठिकाणी नगराध्यक्ष करण ससाने देखील आहेत. ते अनेक दिवसांपासून खरं तर या प्रवृत्तींच्या विरोधात या ठिकाणी लढा देत आहेत. ससाने साहेब, काय सांगाल? श्रीरामपूरची जी आता अवस्था झालेली आहे, प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे, काय मागणी तुमची देखील आता प्रशासनाकडे? प्रशासनाने आता कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि सर्व गावकऱ्यांची जी मागणी आहे की या संघटित गुन्हेगारांची जे पाळेमुळे आणि जे प्रमुख लोक आहे त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, ही कालपासूनची सर्वांची मागणी आहे. आणि त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने समूळ उच्चाटन या सगळ्या गुन्हेगारी टोळीचं होईल असं सर्वांची मागणी आहे. तिथं बघितलं तर ह्या ज्या गुन्हेगारी टोळ्या श्रीरामपूरमध्ये तयार झालेल्या आहे, याच्यावरती आता प्रशासनाने खऱ्या अर्थाने अंकुश आणणं गरजेचं आहे, कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि यासोबतच ज्या टोळ्यांना काही राजकीय लोक आश्रय देत असतील त्या राजकीय लोकांनी देखील आता या टोळ्यांच्या बाबतीत कठोर भूमिका घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी सर्वपक्षीय श्रीरामपूरकर देत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.